लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात. आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे. आज आम्हाला लाडकी बहीण योजनाचे 3,000 रुपये जमा झाले. तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमचे नाव लगेच चेक करा. लाडक्या बहिणीसाठी पाठवणारच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 10 मार्च 2026 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजना 2026 संदर्भात. आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पडणार का? आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहेत आणि सोबतच मागील पैसे आले नसतील तर नेमकं काय करायचं जेणेकरून एक सोबत तुमच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होतील, त्याच्याविषयी आज आपण अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आलेला असाल लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की आज लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे. आणि या विशेष घोषणेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना रंगपंचमी असेल किंवा इतर सण असतील तर त्या सणाचं गिफ्ट आज अखेर फायनल वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. पात्र व लाभार्थी महिलांची यादी देखील त्याच्या संदर्भात त्यांनी जाहीर केलेली आहे. आता याच यादीनुसार लाडकी बहीण योजनेच्या पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आणि कशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यापर्यंत पोहोच केले जाणार आहे, त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट्स. त्यामुळे सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी प्रमुख लाभ आजपासून कोणत्या लाडक्या बहिणींना वितरित होणार आहे. तर हे बघा, ज्या लाडक्या बहिणींच्या अर्जदार महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत आणि 21 ते 65 वर्ष त्यांचं वय आहे, सोबतच 2.5 लाखाची अट त्यांनी पुन्हा एकदा चालू केलेली आहे. जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न तुमचं असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, परंतु जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर आज 100% तुमच्या बँक खात्यामध्ये जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार आणि तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपये येणार. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताचे सर्वात मोठे आदेश दिलेले आहेत आणि हे आदेश आहेत महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना. त्यांना स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, जी मी तुम्हाला यादीत पोच करत आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात पैसे वाटपाची, तर त्या यादीनुसारच पैशांचं वितरण झालं पाहिजे. ते म्हणजे 17 जिल्हे आणि काही निवडक बँकांची यादी त्यांनी दिलेली आहे. आता पैसे भरपूर दिवसापासून आले नव्हते, बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, आज येतील, उद्या येतील, परवा दिवशी येतील, असं तुम्ही भरपूर जागेवर ऐकलंही असेल. परंतु आज अखेर जो निर्णय झालेला आहे तर त्याच निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया नवीन लाभार्थी यादी, जी की 17 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि याच यादीनुसार आता पैशांचं वितरण जे ते टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे. तर अपडेट क्रमांक 2 म्हणजे आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा, असे आदेश देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. आणि हे आदेश देण्यामागचं एकच कारण म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये जर 2 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा लाभ आला नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये थेट 3,000 किंवा 4,500 रुपयाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. आणि याच्या संदर्भात त्यांनी 17 जिल्ह्यांची नवीन लेटेस्ट यादी सुद्धा जाहीर केली गेलेली आहे आणि याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते पाठविले जाणार आहे. चला तर आता आपण यादी जाणून घेऊया. यादी जाणून घेण्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना अपडेट क्रमांक 4 सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण बघूया. सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना पैसे भेटले नव्हते तर अशा लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची खुशखबर आलेली आहे. ती खुशखबर म्हणजे काय, तर पैसे आले नसतील तर काळजी करू नका, कारण की आता एकूण 3 महिन्याचे 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पाठविले जाणार आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण न ही करता, तर त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे. आज 3 महिन्याचे पैसे एकत्रित लाडकी बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसारच. चला तर आता आपण यादी बघूया. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना बँक खात्यामध्ये रक्कम किती येणार किंवा आता महिन्यामध्ये वाढ झाली का, तर हे बघू शकता तुम्ही. लाडकी बहीण योजना रक्कम 1,500 रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. प्लस फक्त 1,500च नाही, याच्यामध्ये प्लस होऊन अजून 2 महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून असेच एकूण 4,500 रुपये तुम्हाला प्राप्त होणार आहेत. आता नवीन लाभार्थी यादी कुठे आलेली आहे, तरी बघा नवीन लाभार्थी यादी आपल्याकडे आलेली आहे, कारण की आत्ताच मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. अपडेट क्रमांक 5. तर या अपडेटमध्ये
बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेऊन त्यांनी पुढील 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याचा निर्णय अखेर घेतलेला आहे. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. म्हणजेच काय तर आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी 100% महत्त्वाचे ठरणार आहेत आणि याच दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे देखील पाठविले जाणार आहेत. हो मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही लगेच कमेंटमध्ये करायचं आहे. लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटपाचं वेळापत्रक केलं मुख्यमंत्र्यांनी जाहीर. अपडेट क्रमांक 6. तर या अपडेटमध्ये आपण बघूया लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन पैसे वाटपाचं वेळापत्रक जाहीर केलं गेलेलं आहे आणि याच वेळापत्रकामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे, तुमचं नाव देखील त्या यादीमध्ये आहे. तुमच्या जर यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या खात्यावर 100% आज 4,500 रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. चला तर जाणून घेऊया वेळापत्रक आणि त्याच्यासोबतच काही महत्त्वपूर्ण याद्या, ज्या याद्यामध्ये तुमचं बँक खात्याचं नाव आहे किंवा तुमचं नाव तर त्यामध्ये 100% असणार आहे. तर आत्ताच मिळालेल्या अपडेट क्रमांक 7नुसार काही क्षणांपूर्वीच उपमुख्यमंत्र्यांनी चेकवर साईन केलेली आहे. 16,000 कोटी रुपयांच्या चेकवर सही झालेली आहे. भरपूर दिवसापासून लाडकी बहीण योजना बोलत होते आम्हाला पैसे येत नाहीत, काय विषय झाला. तर हे बघा, आज अखेर निधीचं वाटप किंवा निधीचं मंजूरपणा जो आहे तो आलेला आहे आणि याच्या अंतर्गतच निधीचं वितरण जे आहे ते जोराशोरात सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे थेट वितरित केले जाणार आहेत, कुठल्याही प्रकारची अडचण न बाळगता. चला तर जाणून घेऊया. आता मुख्यमंत्र्यांनी चेकवर सही केली आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी त्याच्या संदर्भातच एक मोठी यादी देखील जाहीर केलेली आहे आणि याच यादीनुसार पैशांचं वितरणसुद्धा ते त्या ठिकाणी करणार आहे. तर या यादीमध्ये असणार आहेत एकूण 17 जिल्हे, जे की तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि त्याच्यानुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जी आहे ती पाठविली जाणार आहे. मग ते 4,500 असतील, 3,000 असतील किंवा मग 1,500 असतील, तर प्रत्येक रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये अशा पद्धतीने पाठविली जाणार आहे. चला तर आता आपण यादी बघूया. अपडेट क्रमांक 8. लाडकी बहीण योजना अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज 100% पैसे सोडणारच हा वादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या भावाने म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे आणि याच वाद्याच्या पार्श्वभूमीवर आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठविले जाणार आहेत. 100% पैसे पाठवले जाणार आहेत. त्याच्या संदर्भात त्यांनी काही बँकांची नावं देखील सांगितलेली आहे. त्यामधील पुढील बँक आपण बँकांची यादी देखील बघणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. हे बघू शकता, महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार हा प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणीला पडलेला होता आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण तुम्हाला देणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याची यादी तुमच्याकडे आपण देणार आहोत. त्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये असेल किंवा तुमचं संपूर्ण अकाउंट असेल तर त्या अकाउंटमध्ये त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते आज केलं जाणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आजपासून 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं हे महावाटप किंवा वितरण आपण म्हणू शकतो, जे अतिशय वेगाने होणार आहे. कुठल्याही प्रकारची अडचण दिरंगाई न निर्माण करता 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने पैसे वाटपाचं वेळापत्रक आत्ताच काही क्षणांपूर्वी जाहीर झालेलं आहे आणि याच्या पार्श्वभूमीवर आपण म्हणू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात ओरिजिनल माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि तीच माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. तर बघू शकता, आज पैसे वाटप करण्यात येणार आहेत का? तर हो मित्रांनो, आज 100% बँक खात्यामध्ये तुमच्या ठिकाणी पैसे जे आहेत ते पाठविले जाणार आहेत. यामध्ये DBTद्वारे थेट पैसे जे आहेत ती रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे आणि याच्या संदर्भात त्यांनी पात्रता ठेवलेली आहे, ती म्हणजे तुमचं वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असायला पाहिजे, ना जास्त ना कमी. या गोष्टी जर तुम्ही पालन केल्या तर तुमच्या बँक खात्यामध्ये आज 100% पैसे भेटणार. ते सुद्धा जिल्ह्यांच्या यादीनुसार, जे जिल्ह्यांचे ते आपण पुढे बघणारच आहोत. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी ठेवायचं आहे. तुम्हाला जास्त असेल तर तुम्ही ते कमी करून घेऊ शकता. तर त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. आता बघू शकता तुम्ही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळ धरून पैसे वाटपाला देखील सुरुवात केलेली आहे आणि पैसे वितरणाची वेळ त्यांनी अखेर ठरवलेली आहे आणि याच वेळेनुसार आता पैशांचं वितरण जे ते होणार आहे. आज दुपारपासून पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत आणि त्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणारच आहोत. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2026 संदर्भात मुख्यमंत्र्यांनी
काही दिवसांपूर्वी बजेटला देखील मंजुरी दिलेली आहे. जवळपास 50,000 कोटी रुपयांचं बजेट लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि या बजेटच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविले जाणार आहेत. त्याच्या संदर्भात काही लाडक्या बहिणींना 1,500 मिळणार आहेत, काही लाडक्या बहिणींना थोडे जास्त. तर अपडेट क्रमांक 10 नुसार आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेऊन जी जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे ती जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक ऐकायचं आहे. माझ्या बहिणींना पैसे भेटलेच पाहिजेत आणि कमीत कमी आज 17 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं पाहिजे. या कारणास्तव उपमुख्यमंत्र्यांनी आत्ताच बैठक परिषद घेतलेली आहे आणि या बैठक परिषदेमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची सुरुवातसुद्धा त्यांनी केलेली आहे. जी पत्रकारांकडे यादी दिलेली आहे त्यांनी, तर या यादीनुसारच आता पैशांचं किंवा लाभाचं वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार आणि जिल्ह्यांची यादी नेमकं कुठे आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्र्यांनी पैसे ट्रान्सफर करण्याची सुरुवात जी आहे ती केलेली आहे. लाडकी बहीण योजना डायरेक्ट मनी ट्रान्सफर जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि काही लाडक्या बहिणीच्या खात्यावर 1,500 जमा होत आहेत, काही लाडक्या बहिणीच्या खात्यावर 4,500 जमा होत आहेत, काही लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,500 रुपये जमा होत आहेत. तर या पद्धतीने त्यांनी पैसे वितरणाचा निर्णय घेऊन पैसे वाटपाची सुरुवात देखील त्या ठिकाणी केलेली आहे आणि याच पैसे वाटपाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी जिल्ह्यांची यादी देखील दिलेली आहे. 3 टप्प्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. टप्पा क्रमांक 1, टप्पा क्रमांक 2, टप्पा क्रमांक 3. तर 3ही टप्पे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की गेल्या 3 महिन्यापासून लाभ जो भेटला नव्हता लाडक्या बहिणींना, तर तो लाभ आज या ठिकाणी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया ते 3 टप्पे कोणते असतील आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज थेट पैशांचं किंवा लाभाचं वितरण जे ते होणार आहे त्याच्या संदर्भाची डिटेल अपडेट. महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 3 जागेवर आदेश दिलेले आहेत. सर्वप्रथम म्हणजे आदेश दिलेले आहे सर्व बँकांना की या बँकांमध्ये पैसे जमा झालेच पाहिजेत. त्याच्यानंतर काही आदेश दिलेले आहेत महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना की तुम्ही पैसे ट्रान्सफर करा. चेकवर सह्या झाल्या नसतील तर त्या चेकवर सह्या देखील लगेच करून घ्या. आणि सर्वात महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे तो म्हणजे महा-DBT संघाला, कारण की DBTकडे पैसे असतात आणि तेच पैसे पुढे तुमच्यापर्यंत त्या माध्यमाद्वारे पाठविले जात असतात. तर DBTला देखील आदेश देण्यात आलेला आहे आणि याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवणार आहेत आणि त्याच्या संदर्भात त्यांनी अतिशय मोठ्या याद्या देखील जाहीर केलेल्या आहेत. आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. 12 जिल्हे 12 जिल्हे 12 जिल्हे. आता यातील सर्वात पहिले जिल्हे कोणते असतील, दुसरे जिल्हे कोणते असतील ते जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. तर त्या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता काही जिल्ह्यांची नावं आपण तुम्हाला सांगणार आहोतच. चला तर आता जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्याच्या नुसार तुमच्या जिल्ह्याचं नाव. सर्वात प्रथम आज वितरित होणार आहे लातूर या ठिकाणी पैशांचं वितरण आज सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे पुणे या ठिकाणी, त्याच्या पुढे जिल्हा असणार आहे कोल्हापूर, त्याच्यानंतर असणार आहे मुंबई उपनगर, त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर, त्याच्या पुढील जिल्हा असणार आहे जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. त्याच्यानंतर असणार आहे नंदुरबार, नाशिक, धुळे, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी. त्याच्या पुढील जिल्हे असणार आहेत मग ठाणे असेल, पालघर असेल, मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आज पैशांचं वितरण होणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण की जिल्ह्यांच्या यादीनंतर आपण बघणार आहोत आता बँकांची यादी, कोणत्या बँकेमध्ये आज पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार आणि तुमच्या बँक खात्यामध्ये कशा पद्धतीने जे पैसे जमा होणार त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे ज्या गव्हर्नमेंट ऑफिशियल बँका आहेत, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बडोदा असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक असेल आणि कॅनरा बँक असेल, तर या बँकेमध्ये सर्वात प्रथम पैशांचं वितरण केलं जाणार आहे. याच्यानंतर दुसरी यादी आलेली प्रमुख खाजगी बँका, ज्या प्रमुख खाजगी बँकामध्ये समावेश असणार आहे IDFC फर्स्ट बँक, ICICI प्रुडेंटल बँक्स, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि तिसरी यादी असणार आहे ती म्हणजे EU स्मॉल फायनान्स बँक, IDFC फर्स्ट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकूण 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं लाभाचं वितरण जे ते केलं जाणार आहे आणि 17 जिल्ह्यांची नवीन यादी आपण तुम्हाला कशी वाटली आणि या जिल्ह्यांच्या यादीनुसार तुमच्या बँकांमध्ये पैसे जमा होणार ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.